महाबळेश्वरमध्ये 3 दिवसात भेट देण्यासारखी पर्यटन स्थळे। मित्रांनो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत जेव्हा आपण एखाद्या शांत, हिरव्यागार आणि धुक्यात हरवलेल्या ठिकाणाचा विचार करतो, तेव्हा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते महाराष्ट्राचं नंदनवन म्हणजेच आपलं महाबळेश्वर। सह्याद्रीच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सुमारे 4,500 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर डोळ्याचं पारणे फेडणाऱ्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि एका समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी ओळखलं जातं। पसरणी घाटातील वळणावळणाचे रस्ते पार करताना लागणारी थंड हवेची झुळूक आणि मातीचा सुगंधच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो। म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी स्वप्नवत महाबळेश्वरचा एक परिपूर्ण आणि अतिशय माहितीपूर्ण 3 दिवसाचा प्रवास आराखडा घेऊन आलो आहोत। या प्रवासाची पहिली पहाट आपण शिवरायाच्या अफाट शौर्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक प्रतापगडाच्या साक्षीने करणार आहोत, जिथे भवानी मातेचे दर्शन घेऊन अफजल खान वधाचा थरार ज्या जागी घडला, जी वास्तू पाहताना अंगावर आजही अभिमानाचा काठा उभा राहतो आणि गडाच्या बुरुजावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण धोक्यात हरवलेल्या जावळीच्या खोऱ्याचा अद्भुत नजराणा पाहताना साक्षात इतिहासाची पाने उलगडल्यासारखी वाटतात। प्रतापगडाच्या या भरावलेल्या सफरानंतर दुपारच्या वेळी वेण्णा लेकच्या निळाशार शांत पाण्यावर नौकाविहार करतानाचा अनुभव शब्दात न सांगता येण्यापलीकडचा आहे। तिथेच तलावाच्या काठावर मिळणाऱ्या गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणिसाची आणि स्थानिक कॉर्न पॅटीसची लज्जत चखत संध्याकाळी बॉम्बे पॉइंटवर डोंगरामागे हळूहळू मावळणारा आकाशात रंगाची उधळण करणारा सूर्यास्त पाहणे म्हणजे निसर्गाची एक जिवंत कलाकृती अनुभवण्यासारखी आहे। दुसऱ्या दिवसाची सकाळ अधिकच विलोभनीय असेल, कारण आपण क्वीन ऑफ ऑल पॉइंट्स म्हणजेच ऑर्थर सीट पॉइंटला भेट देणार आहोत, जिथून खाली पाहिल्यास जोर आणि सावित्री नदीच्या खोऱ्याचे अथांग आणि रौद्र रूप दिसते। तर जवळच असलेल्या हत्तीच्या सोंडेसारखा आकार असलेल्या एलिफंट हेड पॉइंट वरून आणि केट्स पॉइंट वरून बलकवडी व धोम धरणाच्या अथांग जलाशयाचा निळासार आरसा निसर्गाची भव्यता सिद्ध करतो। या निसर्ग सौंदर्यात रमताच दुपारच्या सत्रात सर्वांच्या लाडक्या मॅप्रो गार्डन मध्ये जाऊन तिथल्या ताज्या लालबुंद स्ट्रॉबेरी विथ क्रीम, लाकडी भट्टीतला पिझ्झा आणि विविध प्रकारच्या चॉकलेट्सवर ताव मारत महाबळेश्वरच्या सर्वात उंच असलेल्या विल्सन पॉइंट वरून संपूर्ण शहराचे ढगांच्या चादरीत लपेटलेले विहंगम रूप कॅमेऱ्यात कैद करून तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता। तिसऱ्या दिवशी या निसर्गाला थोडी अध्यात्माची आणि शांततेची जोड देत जुन्या गायत्री या 5 पवित्र नद्यांच्या उगमस्थान असलेल्या अतिशय सुंदर आणि कोरीव पंचगंगा मंदिराला आवर्जून भेट द्या। त्यानंतर दाट झाडीत लपलेला आणि निसर्गरम्य वातावरणात सुमारे 600 फुटावरून दुधासारखा पांढरा शुभ्र कोसळणारा फेसाळता लिंगमाळा धबधबा तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता देईल। आणि परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत जाऊन घरच्यांसाठी ताज्या स्ट्रॉबेरी, शुद्ध मध, स्वादिष्ट चिक्की, चामड्याच्या वस्तू आणि लाकडी हस्तकलेच्या वस्तूंची भरपूर खरेदी करायला अजिबात विसरू नका। आता या नंदनवनात कसे पोहोचायचे याचा विचार करत असाल तर पुणे आणि मुंबईवरून महाबळेश्वरचा प्रवास अतिशय सुखद आणि परवडणारा आहे। पुण्याहून स्वारगेटवरून सुमारे 120 किलोमीटरचा प्रवास करत तर मुंबईहून दादर, बोरिवली किंवा सेंट्रलवरून 285 किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस आहेत, ज्यामध्ये लालपरीपासून शिवशाही आणि ई बसेसचा समावेश आहे, ज्या दर अर्ध्या पाऊण तासाने सुटतात, ज्यांचे तिकीट 130 ते 400 रुपयांपर्यंत असते। आणि त्यातही महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्याने या प्रवासाचा आनंद अधिक वाढतो। महाबळेश्वरच्या मुख्य एसटी स्टँडवर पोहोचल्यानंतर तिथून सर्व पॉइंट्स फिरण्यासाठी फक्त 125 रुपयांमध्ये उपलब्ध असलेली महाबळेश्वर दर्शन ही सरकारी बस किंवा तुमच्या सोयीनुसार खाजगी टॅक्सी उपलब्ध आहेत। फक्त लक्षात ठेवा की वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे बसचे किंवा हॉटेलचे बुकिंग आधीच करून ठेवलेले कधीही उत्तम। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।